मी 9 ऑगस्ट रोजी MIDC पोलीस ठाण्यात योगेश गलांडे विरुद्ध एक तक्रार नोंदवली होती। त्यांनी मला खंडणीची मागणी केली होती। त्या संदर्भात माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग ही होती व माझ्याकडे मी त्याच्या शीतल इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये एक शुभम टंकसाळी म्हणून एक कामगार आहे। त्या कामगाराला ऑनलाईन पेमेंट योगेश गलांडेने मला धमकवलं होतं। त्याच्या सांगण्यावरून मी ऑनलाईन पेमेंट केलं होतं। त्याची सुद्धा रिसिप्ट माझ्याकडे आहे। हे सगळे पुरावे घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्याच्यामुळे तो गुन्हा दाखल झाला। पण 2 दिवसापूर्वी तो काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन कंपनीमध्ये गेला होता। कंपनीमध्ये त्याने बैठक लावली होती व बैठक झाल्यानंतर त्यांनी एका व्हिडिओमध्ये असा उल्लेख केला की मला काउंटर करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केलाय। तर मला सर्वांना हे सांगायचं आहे, योगेश गलांडे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 8 गुन्हे दाखल आहेत। तो एक खंडणीखोर आहे। मलाच नाही तर एक्साइड कंपनीमध्ये जे इतर लोकही काम करतात, व्हेंडर्स, त्यांना सुद्धा त्याचा त्रास आहे। काही व्हेंडर मुंबईचे आहेत, काही श्रीरामपूरचे आहेत व्यक्ती, त्यांना सुद्धा हा 10% प्रत्येक वर्क ऑर्डर मागे मागतो। व योगेश गलांडेनी आतापर्यंत कामगारांना, बऱ्याचशा कामगारांना मी तुम्हाला परमनंट करून देतो कंपनीमध्ये, या आमिषाखाली जवळपास प्रत्येकी 5 लाख रुपये जवळपास 50हून अधिक कामगारांकडून घेतलेले आहेत। व कामगारांना परमनंट नाही केल्यामुळे कामगारांनी जेव्हा पैशांची परत मागणी केली तर ती पैसे परत न देता उडवडीचे उत्तर देतो। असे जवळपास 50हून अधिक लोक माझ्या संपर्कात आलेले आहेत। त्यांचाही खुलासा मी लवकरात लवकर करणार आहे। भाळवणी येथील एका नामांकित कंपनीमध्ये त्यांनी बंड पुकारला होता, कामगारांना सांगून बंड पुकारला व कंपनीच्या मालकाला ब्लॅकमेल करायचं चालू केलं होतं त्यांनी आता काही दिवसांपूर्वी। पण कामगार त्याच्या भूल थापेला न बळी पडता त्याला धुडकावून लावलं त्याचं आणि तिथे बंड हाणून पाडला कामगारांनी। गलांडेंनी ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कंपनीत घेऊन जाऊन निवेदन वगैरे दिलं, त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की योगेश गलांडेची गुंड प्रवृत्ती व गुन्हेगारी, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तो, त्याच्यावर जे गुन्हे आहेत ना त्याची तुम्ही शहानिशा करा। व माझी त्यांना एक विनंती अशी आहे की मी एक सामान्य माणूस आहे अहिल्यानगरचा, तर माझ्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे। मी जो गुन्हा दाखल केलाय त्याची FIR चेक करा, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, ती रेकॉर्डिंग चेक करा व त्याच्या शीतल इंडस्ट्रीज मध्ये कामाला असलेला शुभम टंकसाळी ह्या व्यक्तीला मी जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलंय, योगेश गलांडेंनी मला धमकवलं होतं त्याच्या सांगण्यावरून, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो। तर कृपया करून तुम्ही योगेश गलांडे याला पाठीशी घालू नका। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की योगेश गलांडेवर योग्य ती कारवाई करावी, कारण योगेश गलांडे हा गुंड प्रवृत्तीचा आहे। त्याच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, त्याच्या व त्याच्या साथीदारांपासून। तर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई घ्यावी त्याच्यावर।